तर नमस्कार मंडळी, मी जयेंद्र पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या कोकण दर्शनी यूट्यूब चॅनलवरती. आज आम्ही निघालोय चिपळूणमध्ये परशुराम मंदिर, श्री क्षेत्र परशुराम मंदिर या ठिकाणी भेट देण्यास जातोय. तर बघा आम्ही निघालेलो आहे सगळे. ते बघा गाडी चालवणार आहे हे सगळेजण आम्ही गाडी घेऊन निघालेलो आहे. हे बघा रे, गाडी घेऊन निघालेलो आहे. एक गाडी आहे, एक बाईक आहे, अजून एक बाईक आहे, दोन बाईक, गाडी घेऊन निघाली. तो बोला इंडोसीट आपण उलटीच्या वेळेला चेंजिंग करूया. अरे मेला चेंज करणार. अजून कोण? हे भांडी साऊंड वर लगेच. रुद्र बस इथं पुढं. रिझर्व प्लेअर आहे ना, या पुढे कुठे बसायला घेता तुझ्यामुळे उशीर झाला. तर मंडळी फायनली आम्ही आता परशुरामवाडीतून परशुराम मंदिर चिपळूण येथे निघालेलो आहे. प्रवास सुरू झालाय आमचा. मंडळी बघा, हा एक प्रशांत चाकर म्हणे तो माझ्यावर मालक नाही. आले, ही दुसरी गाडी आली आणि ती तिसरी गाडी येते अजून. निघालेलो आहे. हा आहे ड्रायव्हर आमचा. आम्ही निघालेलो आहे आता फिरायला. जाऊया. काही थंडी सकाळ सकाळ गाराटलो. कुवाल्यांच्या आम्हाला करता येत नाही. हाय गाईस, मी हेवी ड्रायव्हर आहे व्हिडिओ क्रिएटरचा. बस बस एवढं बोललास लय चिक्कार. फोर व्हीलर पुढे गारंटी काही समजत नाही. मोठी त्यांना थंडी लागत असेल गाडीमध्ये. मला ही ट्रिप पाहिजे युट्यूबचा. साखर लाईट करेल. जय परशुराम. हा हे संगमेश्वर बस डेपो याच्या मागच्या साईडला. आता मुंबई गोवा हायवे लागतोय समोर. काम चालू आहे त्याचं.
काम कर काय माहितीये काय पेट्रोल भरण्यासाठी दोन्ही गाड्यांमध्ये पेट्रोल नाहीये. दोनशे हा दोन्ही गाड्यांमध्ये आम्ही आता पेट्रोल भरून घेतोय. मग परत आम्ही निघणार. पुढच्या दुकानावरती बघूया काय मिळते. चहा नाश्ता म्हटलेला करूनच जाऊया. पहिल्यांदा काय मिळणार नाही. त्यांना बसायचं तरी बसून घ्या. तर काय आम्ही जर असं आलोय तर तऱ्हेने चाय टपरीवर. तर आम्ही सर्व पब्लिक आता चहा पिण्यासाठी थांबलोय. लांबचा प्रवास होता अशा तऱ्हेने. हे मंडळी असे पैसे जमा करते. काय जात आता मी आमची कॉन्ट्री जमा करतो हे बघा. पैसा एवढा पैसा अजून भाईची आमची चहा पिऊन नाही झाली. मी वडापावची वाट बघतोय. वडापाव आहे की आहे ना. अनलिमिटेड वडापाव आहे आयला. स्पॉन्सर आहे. खाशील तेवढे वडापाव आहेत. आता बघूया आमचा गावठी माणूस म्हणजे आमचा तुषार भाऊ किती खसतोय ते बघूया आता. नेक्स्ट टाइमला अनलिमिटेड. दादाला काही प्रेम रोग झालाय की काय बघा कसा मोबाईल गोष्ट आहे होऊन दे. अरे भाई अशी होई म्हणजे आपल्या स्पॉन्सरची स्टोरी बघतोय. बघावं लागणार दादाला पहिल्या सीटवर बसवायचं. तुला कोण काय बोलणार नाही. आता तू जर भांडलास तरी तुला पहिली सीट आहे का घाबरलो. जोपर्यंत वडापाव पहिली सीट काढून घेऊ. हे कोणी काय बोलायचं नाही. कोण नाही बंद करेल. असं नको मला भाऊ करताय मी. गाडी सीट नाही. भाईला झोपू आजचा दिवस काय दादा बघितलं एका शब्दात तू इज्जत कमवलीस. नाही पाहिजे मला रिस्पेक्ट. नाही पाहिजे मला. उद्यापासून पण संध्याकाळी पण भेटणार नाही. नाही पाहिजे मला रिस्पेक्ट घातलं. आमचा वडापाव तयार होतोय झाला आगी. तर वडापाव खाऊन झाल्यानंतर आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. इथे तुम्ही पाहू शकता एका कांढराला किती मस्ती आलेली आहे. तर मंडळी इथं तुम्ही बघू शकताय रोडला काम चालू असल्या कारणानं दोन्ही साईडच्या गाड्या एकाच लेनने जात आहेत. त्यामुळं थोडंसं ट्रॅफिक वगैरे लागतं नेहमीच असतंय.
एवढा आहे ना बदलचा आवाज बोलायचा की करतो. तर मित्रांनो आम्ही फायनली पोहोचलोय परशुराम मंदिर. आमचे युट्यूब स्टार जरा मागा आहेत, आम्हाला तुम्हाला दाखवतो. पाहू शकता आपले युट्यूब स्टार. तर आपण चला मंडळी तुम्हाला परशुराम मंदिर दाखवतो. चला तर ही आमची अशी मंडळी आहे. अर्धी गँग मागाय पाऊंडर टिकल्या लावताय, काय विषय नाही. तरी त्यांचा आपण संवाद साधूया, बघूया आपण मंडळ काय म्हणतात. असे जरी पाऊंडर टिकली लावून झाले. राम राम. आपले असे आहेत आणि आपले देवेंद्र परशुराम. पाहूयात आपल्या समाजासाठी काय करतात. हा बया ठीक आहे. चला भावांनो, तरी आपण तुम्हाला परशुराम मंदिर दाखवतो. तुम्ही कधी आला नसाल तर नक्की या परशुराम मंदिराकडे. चल 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 द्यायला. कोपऱ्याला घे. भेटला. तर मंडळी, मंदिरात जाण्या अगोदर डाव्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते गोशाळा. तर मंडळी, तुम्हाला माहित आहे का कोकण भूमीची निर्मिती कशी झाली? कोणत्या पराक्रमी अवताराने समुद्रालाच मागे हटायला भाग पाडलं? आज आपण उभे आहोत त्या पवित्र भूमीवर, जिथे इतिहास आणि श्रद्धा एकत्र येतात. तर मंडळी, हे आहे भगवान परशुराम यांचं पवित्र मंदिर. मुंबई गोवा महामार्गावर वसलेलं हिरव्यागार डोंगरांनी वेढलेलं हे ठिकाण. इथे येताच मन शांत होतं आणि आठवतो तो धर्मासाठी उभा राहणारा अवतार. धर्मासाठी लढणारा, अन्यायाविरुद्ध उभा राहणारा आणि कोकण भूमितीची निर्मिती करणारा तो पराक्रमी अवतार म्हणजेच भगवान परशुराम. पुराणानुसार त्यांनी आपल्या बाणाने समुद्र मागे हटवून ही कोकण भूमीची निर्मिती केली, म्हणूनच त्यांना कोकणात विशेष मान आहे. इथलं वातावरण इतकं शांत आणि प्रसन्न आहे की मन आपोआपच भक्तिभावात हरवून जातं. मंदिरात काम, परशुराम व काळ अशा 3 मूर्ती आहेत. पण काही कारणास्तव आम्हाला आतमध्ये फोटो काढण्याची परमिशन नसल्या कारणाने आम्ही तिथले फोटो काढलेले नाही आहेत. ऋषी जमदग्नी आणि माता रेणुका यांच्या पोटी जन्माला आले राम. पण हे राम साधे नव्हते. हातात परशु धारण करणारे परशुराम होते. ते ब्राह्मण होते, पण अन्यायाविरुद्ध उभे राहणारे योद्धाही होते. मंडळी, आज आपण ज्या मंदिरात उभे आहोत ते फक्त दगड मातीचं बांधकाम नाही, ही आहे त्या पराक्रमाची साक्ष. धर्मासाठी उभं राहण्याची प्रेरणा इथूनच मिळते. मंदिरामध्ये पिण्याच्या पाण्याची उत्तम अशी सोय आपल्याला पाहायला मिळते. पण नीट घेतलंच नाही ना. चला तर मी तुम्हाला आता सांगतो मंदिरातील दैनंदिन कार्यक्रमाची रूपरेषा. त्रिकाळ पूजा म्हणजेच मंदिरात पहाटे श्रींची पूजा होते, दुपारी मध्यान्ह पूजा व सायंकाळी सायंपूजा म्हणजे धुपारत केली जाते.
त्रिकाळ चौघडा म्हणजे डंकावादन. सकाळी 6 वाजता महापूजा झाल्यावर दुपारी 12 वाजता नैवेद्याच्या वेळी व सायंकाळी तिन्ही सांजेला चौघडा वाजवला जातो. तसेच दुपारी 11 ते 2 येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसाद देखील दिला जातो. जेव्हा पृथ्वीवर अन्याय वाढला, जेव्हा सत्तेच्या गर्वाने राजांनी धर्म विसरला, तेव्हा परशुरामांनी उचलला आपला परशु. पुराणानुसार त्यांनी 21 वेळा पृथ्वी क्षत्रिय विहीन केली, कारण त्यांचा राग वैयक्तिक नव्हता, तो होता अन्यायाविरुद्ध. आणि मग आली ती वेळ. परशुरामांनी आपल्या बाणाने समुद्र मागे हटवला आणि निर्माण झाली ती पवित्र कोकण भूमी. म्हणूनच कोकणात त्यांना विशेष मान आहे. ही फक्त कथा नाही, ही आहे श्रद्धा, विश्वास आणि अभिमान. जर तुम्हालाही अशा कोकणातील ऐतिहासिक आणि पवित्र ठिकाणांची माहिती पाहायची असेल तर कोकण दर्शनला नक्की सबस्क्राईब करा. या ठिकाणी पाहू शकताय भक्तांच्या विश्रांतीसाठी भक्त निवास देखील आहे. त्याचबरोबर पार्किंगसाठी देखील मोठी अशी जागा उपलब्ध आहे. तर मंडळी आता आम्ही परतीचा प्रवास करतोय. हा रस्ता पलीकडचा आहे. हे तिथलं आहे. हां, हे हॉटेल देखील आहे इथे. काय आलेलाच जाऊया का इथं निघाली चलो गाडी